कवठई, तांडा आणि पूर्ण पंचक्रोशीतल्या सर्व तांड्यातून आलेल्या सर्व माझ्या बंजारा बांधवांना आणि माझ्या सर्व यारी भगिनींना मी होळीच्या आणि लेंगी महोत्सवाच्या शुभेच्छा देते। आणि मी हे वचन देते की मी जगात कुठेही असेल तरी होळी मी माझ्या बंजारी बांधवां आणि बहिणींबरोबर याडी बहिणींवरच साजरी करणार आहे। तुम्ही मला कधीच होळीला बोलवलं नाही, पण मला मध्य प्रदेशच्या लोकांनी बंजारा समाजाच्या होळीला बोलवल्यामुळे मी पप्पू चव्हाणला म्हणलं का रे मैं तुम्हारी छोरी छो वसंतराव नाईकराव गोपीनाथराव मुंडेंना वारस छ, मग मला का नाही बोलत? आता पुढच्या होळीला मी पूर्ण गोरमाटीत भाषण करणार। मला येते पण माझा जरा तोल ते त्याचा काय म्हणजे हे चुकतो, आता हे मला शिकावं लागेल। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। आज मंचावर आपल्या लाडक्या खासदार प्रीतमताई, आपले ज्येष्ठ नेते भाऊरावजी चव्हाण, सरपंच श्रीधर काटे, आमचे मार्गदर्शक साहेबराव चव्हाण, भाऊराव चव्हाण आणि साहेबराव चव्हाण काय, आणि सुशांत सिंग पवार सरपंच गर्देवाडी, वसंत राठोड आमचे पंचायत समितीचे माजी सदस्य, बंडू राठोड गोवर्धनचे सरपंच, आणि हे कार्यक्रम ज्यांना मी सांगितलं घ्या आणि मार्गी लावा ते पप्पू चव्हाण, आणि ते सर्व माझ्या आमची विमल आहे इथे, सर्व आमच्या भगिनी, सगळ्यांचे नाव मी घेत नाही कारण लागली भूक, सगळ्यांना लागली का नाही? आता मला पण भूक लागली आणि मला वाटलं होतं थोडं याडी भगिनीवर गाणी म्हणता येतील, थोडं तुमच्यावर ताल धरता येईल का नाही? आणि मग मला हे पोरं सुधरूच देईना, पुढच्या वेळी माणसं अलाउड नाहीत, फक्त महिलांवर कार्यक्रम करावा लागेल, बरोबर आहे का नाही? तर असा कार्यक्रम आपण सर्वांनी आयोजित केला। मुंडे साहेबांनी खूप खूप प्रेम मिळवलं सर्व समाजांचं। असा कुठला समाज नाही जो मुंडे साहेबांच्या आठवणी सांगत नाही, मुंडे साहेबांवर प्रेम सांगत नाही। मला आठवण झाली ती माझे तेव्हाचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांची। मुंडे साहेब विरोधी पक्ष नेते होते, सुधाकरराव नाईकांकडे ते आशीर्वाद द्यायला गेले आणि मला बरोबर घेऊन गेले। मला अजून आठवतं सकाळी नाश्ता इडली सांबरचा आम्हाला वर्षा बंगल्यामध्ये त्यांनी खाऊ घातला आणि मुंडे साहेबांना म्हणले गोपीनाथ सागर बंगला देतो, विरोधी पक्ष नेत्याला कधीच नाही मिळाला पण मी तुला देतो कारण तू सामान्य माणसाचं वंचितांचं काम करशील, पक्ष कुठलाही असेल। पण मुंडे साहेबांना त्यांनी आशीर्वाद दिला आणि मुंडे साहेब तिथून आशीर्वाद घेऊन गेल्यावर कधीच मागे वळून बघितलं नाही। पोहरा देवीला मुंडे साहेबांनी एवढं पोहरा देवीला मुंडे साहेबांनी एवढं प्रेम केलं की दरवर्षी रामनवमीला मुंडे साहेब पोहरा देवीला जात होते, म्हणजे जातच होते दर्शनाला। अनेक वर्ष कोविड होईपर्यंत मी ती परंपरा ठेवली। माझे बंधू संजय राठोड मंत्री झाले त्याच्यावेळी ग्रामविकास खात्यातून आम्ही एक प्रस्ताव तयार केला आणि पोहरा देवीला विकासाला 450 कोटी रुपयाचा प्रस्ताव, ते नगारा वगैरे सगळं। या जगामध्ये असा एकच समाज आहे प्रीतमताई ज्यांनी आपली संस्कृती जपली, आपली वेशभूषा, आपली केशभूषा, आपली भाषा, रहन सहन खान पान जपले, तो माझा बंजारा समाज आहे। तिथं मी बंजारा भाषेत भाषण केलं तेव्हाचे मुख्यमंत्री आले होते, उद्धव ठाकरे सुद्धा आवर्जून त्या कार्यक्रमाला आले होते आणि आम्ही खूप मोठा कार्यक्रम घेतला। आणि आता मध्य प्रदेश सुद्धा सगळ्या बंजारा समाजाने भरपूर प्रेम दिलं। मग मी तिथल्या सरकारला भांडले, मी म्हणले एवढं प्रेम बंजारा समाज आपल्यावर करतो पण आपल्याला एकही पद आपण बंजारा समाजाला दिलं नाही। मग तिथे आम्ही कॅबिनेटचा दर्जा असणारं भटक्या विमुक्त आघाडीचं महामंडळ हे आम्ही आमच्या बंजारा बांधवाला मिळवून दिलं। पहिल्यांदा इतिहासात लाल दिवा आपण देण्याचं काम केलं। खूप प्रेम तुम्ही माझ्यावर केलं आणि मीही केलं। चंदू आमचा सांगत होता देवकते, तो देवकते असून खूप चांगलं गोरमाटी बोलतो, तांड आहे ना त्याला। मग पप्पू सांगत होते की ताई
मी काय दिलं, लिंबोटा तांड्यावर बायकांच्या डिलेवऱ्या गाडीमध्ये व्हायच्या अशी परिस्थिती होती. तरीही माझा जीव तुटत होता. सरकार नव्हतं, सत्ता नव्हती, पैसा नव्हता, काय करू मी. पण जेव्हा सत्ता आली, जे जे मी पाहिलं होतं मागच्या 10 वर्षात ते संपूर्ण केलं. मला आज लोक म्हणतात तुमच्या निवडणुकीचा मुद्दा काय. मी सांगते 2014 ते 19 मध्ये मी केलेला विकास आणि मी निर्माण केलेला विश्वास हाच माझ्या निवडणुकीचा मुद्दा. आणि हा मुद्दा प्रत्येक जातीपातीची भिंत हे झुगारून टाकणार आहे. आणि त्याच्यामुळे मला विश्वास आहे या जिल्ह्यामध्ये. आता तर राष्ट्रवादी पण आमच्या बरोबर आलेली आहे, त्यामुळे मला आता जिल्ह्यामध्ये जास्त फिरता येईल. परळीमधल्या तर चिंता कमी करायला लागेल आणि त्याच्यामुळे एक मोठ्या ताकदीने सर्वजण कामाला लागतील. तुमची बहीण एक याडी जाणार आहे संसदेत, जायचं की नाही. आणि मग तो दानपट्टा पण घाला मला, नुसती पामडी घालू नका. मी शूरवीर योद्धासारखे आहे, तुमच्यासाठी युद्ध करीन संसदेमध्ये बसून आणि दानपट्टा घालून माझ्या वंचितांसाठी, माझ्या बंजारा बांधवांसाठी काय पाहिजे. चंद्र सूर्य तारे सुद्धा तोडून आणावं लागले तर माझ्या याडीच्या पामडीमध्ये मी टाकल्याशिवाय म्हणा. खूप खूप प्रेम. आता ऊस तोडतात आपले जास्त करून लोक. आता ऊसतोड कामगारांचा 34% भाववाढ दिली, 34%. आणि कारखान्याची चर्चा जर कुणी करत असेल तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, या वर्षीचा सीझन या कारखान्याच्या चिमणीतून दूर निघणार म्हणजे निघणार. फक्त खोटा घालतात लोक. पाय समोर बोलणार वेगळा, मागे बोलणार वेगळा, अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. जे पोटात आहे तेच ओठात आहे, ही गोपीनाथ मुंडेची लेक आहे. मी कधीच खोटं तुमच्याशी बोलणार नाही, मी कुणाशीच खोटं बोलणार नाही. मी तुमच्या विकासासाठी माझ्या आयुष्याचा क्षण दिलेला आहे. आज माझी बहीण खासदार होती, 10 वर्ष छान काम केलं, 5 वर्ष घरी बसवलं परळी लोकांनी मला. आणि मग पुन्हा म्हणले ताई तुमची खूप आठवण येईल. म्हणलं चला मग आपण लोकसभेत जाणार. मला लोकसभेची निवडणूक खरं तर लढायची नव्हती. प्रीतमताई एवढा सुंदर काम करत होत्या, प्रीतमताईंनीच खासदार व्हावं अशी माझी इच्छा होती. परंतु माझं डायरेक्ट तिकीट डिक्लेअर झालं. आमच्या भारतीय जनता पार्टीची एक पद्धत, राज्याची टीम आणि देशाची टीम बसते आणि स्वतः आमचे प्रधानमंत्री प्रत्येक गोष्ट, अमित शहा, JP नड्डा बसून प्रत्येक गोष्ट मॉनिटर करतात. त्यांनी प्रत्येक तिकीट स्वतः ठरवलेलं या देशातलं. तुमच्या लेकीचं भाग्य आहे की त्यांनी स्वतः मला लोकसभेमध्ये उमेदवारी दिली आहे. वंचितांची, पीडितांची, दीनदुबळ्यांची नेता म्हणून, गोपीनाथ मुंडेची वारस म्हणून मला त्या संसदेमध्ये पहिलं पाऊल ठेवताना मी माझ्या बंजारा समाजाला कधीच अंतर देणार नाही. अरे एकदा मी 5 वर्ष मंत्री झाले तर एकही तांडा सोडला नाही या राज्यातला. मग मागता प्रत्येक तांड्याला रस्ता दिला, प्रत्येक तांड्याला पाणी दिलं, प्रत्येक तांड्याला मी विकासाचं काम दिलं. आता जर मला परत संधी मिळाली तर मी उरलेला सुद्धा मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला देते. होळीच्या निमित्ताने आपण होळीचं दहन करतो. या होळीमध्ये सगळे दुःख, आपल्या यातना, वेदना, पीडा या सगळ्या त्या होळीच्या अग्नीमध्ये समर्पित करून टाकायचे आणि आपल्या नवीन उज्ज्वल भविष्याचं स्वप्न बघायचं. स्त्रीला सगळं सोपं नाही, पुरुषांना थोडं सोपं आहे आमच्यापेक्षा. स्त्रीला सोपं नाही कारण स्त्री शब्दाची पक्की असते, स्त्रीची नियत सच्ची असते, स्त्री आपल्या प्रत्येक गोष्टीला प्रामाणिकपणे करते. राजकारण सुद्धा स्त्रीला करणं सोपं नाही, ते पण एका वंचित पीडित अशा वर्गातून काम करणाऱ्या एका नेत्याच्या कन्येला अनेक आव्हानं समोर आहेत, अनेक आव्हानाचे डोंगर समोर आहेत. त्या डोंगरांना मी पार करण्याची शक्ती, कारण तुमच्या प्रेमाचा दानपट्टा हा तुम्ही मला घातलेला आहे म्हणून मी हे पार करू शकते. मला वचन द्या. तुम्ही त्याला काय पुढच्या वेळी घालून येते, आधी द्या मी घालून येते ना, इथं कसं घालू. आता मला सगळेजण वचन द्या, तुमच्या लेकीची लढाई सोपी करणार आहेत का नाही. कोण कोण करणार आहे हात वर करा, हात वर करा बरं. या वसंतराव नाईक मुंडे साहेबांचा, छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात छत्रपतींचा वारसा पुढे जाऊन एक महिला खंबीरपणे तुम्हाला वचन देते, काम करते. तुम्ही मला वचन द्या, हाताच्या मुठी आवळा आणि माझ्या बरोबर घोषणा द्या.
सेवालाल महाराज की, सेवालाल महाराज की जय सेवालाल. आणि मग पंकजाताईला पाठवणार का नाही संसदेत? काय म्हणायचं मग आता? हात वर करा आणि जय सेवालाल म्हणून पंकजाताईला लोकसभेत जायचा आशीर्वाद द्या. जय सेवालाल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.